गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून सत्याला जेवताना बोलायचं नाही, मौन अवस्थेमध्ये जेवायचं. पाप लागत नाही, बुद्धी तशी होत नाही. राम म्हणे ग्रासोगासी जेवेला तोची उपवासी. जेवून सुद्धा उपवास धरतात. अनेक बैलगाड्यातून आणलेलं अन्न ज्या दुर्वासांनी खाल्लंय, पोटावरनं हात फिरवला आणि कशा जाऊ पलीकडं असं विचारलं, त्या मातांना सांगतात, एवढं जेवून जर मी उपवासी असेल सांगा त्या यमुनामयाला असतात. त्याचं कारण हेच आहे महाराज, आपण जेवायला बसलो फार गप्पाना. चला समजलं तर बरोबर, आणि त्याच्याकरताच भागवत आहे, त्याच्याकरताच भागवत. आम्हाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल ना काही, भागवत सामान्य नाही महाराज, नाही सामान्य. वक्त्याने अगोदर या आचरणामध्ये आणलं पाहिजे, प्रभाव सेवा पडेल, नाहीतर असा प्रभावी पडणार नाही. पूर्वजन्माची कथा सांगतात, त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला, त्यांना माझी दया आली जाता जाता त्यांनी. आणि मग ते गेल्यानंतर काय करावं मलाही काही समजत नाही. कर्मधर्म संयोगानं एका दिवशी माझी आई रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला गायीची धार काढायला निघाली आणि त्या बिचारीला साप चावला, ती मरून गेली. लहानपणीच वडिलांचं जर छत्र नव्हतंच, आईचं छत्रही हरवलं गेलं. मी अनाथ झालो, एकटा पडलो, काय करावं हे मला कळतच नाही. परंतु भगवंताविषयी अत्यंतिक प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये होतं आणि त्यांची श्रद्धायुक्त भक्ती करावी हेच माझं एकमेव उद्देश होता. मला भगवंताकडे ते कसे कसे ओढत होते आणि म्हणूनच मी विचार केला की आपल्याला आता याच्याशिवाय भगवंताशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून मी कुठे जावं असं ठरवलं आणि निघालो. उत्तर दिशेकडे मी निघालो. तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर ध्यानधारणा करावी, थकलो होतो मी, खूप थकलो होतो. आणि म्हणून एका सरोवरामध्ये स्नान केलं. त्या सरोवरामध्ये स्नान केलं, सगळे थकवा माझा निघून गेला. ध्यानाला बसलेला असताना भगवंताने मला प्रत्यक्ष दर्शन दिलं. माझ्या अख्ख्या शरीरावरचे रोम रोम उभे राहिले. माझ्या डोळ्यातून ते आनंद अश्रू स्रवंत होऊ लागले. अश्रुपात झाला. कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि मला त्या परमात्म्याचं दर्शन घडलंय. त्याला समोर सगुण रूपामध्ये त्यांनी मला दर्शन दिलं, निर्गुण रूपामध्ये त्याला पाहिलं. ते रूप मला एवढं भावलं की असं वाटलं आता हे रूप माझ्या डोळ्यासमोर कधीच जाऊ नये. परंतु ते अदृश्य झालं. मी फार बेचैन झालो आणि भगवंताला विनवणी करू लागलो, देवा एवढा कठोर का बरं झालास रे तू, का माझ्या डोळ्यासमोरून गेलास. आकाशवाणी झाली, ते रूप पाहण्याकरता अजून तुमची तेवढी योग्यता नाही. या जन्मामध्ये ते घडणार नाही, त्याच्याकरता पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला हे करावं लागेल. मानलं मी ते मानलं आणि त्याप्रमाणेच भक्तीमध्ये लीन असताच शेवटी काळ कोणासाठी थांबत नसतो. वर्ष मागून वर्ष होत गेली आणि पुढं मात्र वयामुळं मला शरीराचा त्याग करावा लागला. मृत्यूसमयी माझ्या समोर तेच भगवंत, तीच मूर्ती आणि तीच आनंदमय छटा, त्यांना पाहूनच या देहाचा त्याग केला. या देहाचा त्याग केलाच मी. आणि मग त्यानंतर पुढचा जन्म मला हा मिळाला. मी असं जे विचारतात, मागच्या जन्माची आठवण कोणालाच राहत नाही, मग तुम्हाला कसं एवढं राहिलं. तर त्या भगवंताची कृपा. त्याने मला सांगितलंय, तू ज्या ज्या वेळेला माझी आठवण करशील त्या त्या वेळेला तुला मी दर्शन देईन. माझी भक्ती अशीच निरंतर करत राहा. तुला मागील जन्माचं जे जे काय घडलंय ना तेही कळेल आणि भविष्यात काय होणार आहे तेही कळेल. भगवंताची असीम कृपा आहे.
आणि मग मला मागच्या जन्मात ते सगळं आठवायला लागलं. अशा प्रकारे कथा पुढे पुढे सरकत आहेत. ते व्यासांचा आणि देवर्षी नारदांचा हा संवाद आपण ऐकत आहोत. त्यानंतर पुढे माझा जन्म भगवंतांच्या नाभी कमळापासून कसा झाला, तर अगोदर ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेवापासून माझी निर्मिती झाली. भगवत भक्त असल्यामुळं इंद्रियांच्या सुखाची तर मला अजिबात आवश्यकता नव्हती. बस फक्त त्या नारायणाचा नामाचा उच्चार करायचा तिन्ही लोकांमध्ये. मला असंही त्यांनी एक आशीर्वाद दिला होता की तू काही सेकंदामध्ये तुला हवा तिथे फिरू शकतोस. भक्तीचा प्रचार आणि प्रसार करायचा आणि म्हणूनच मी ते आता करतोय. सतत तो ब्रह्मविना माझ्या खांद्यावर आहे. निर्धास्तपणे मी कुठेही जातोय. अहो, ज्या रावणाने 33 कोटी देवांना बंदिवासामध्ये घातलं होतं, तो रावण मी गेल्यानंतर उभा राहायचा, या गुरुजी बसा बसा मागायचा. आहात ना आपण जागेवर? निरंतर भक्तीचं हे सामर्थ्य आहे. निरंतर भक्तीचं आता सुद्धा फारसा फरक काय पडला नाही. निरंतर भक्ती ज्याच्या ठिकाणी आहे ना, मुलांपासून लपून ठेवलेले काजू बदामचे डबे लोक काढतात आणि या मारायचं जय श्रीराम श्रीराम. काय सामर्थ्य आहे भक्तीचं. फक्त 1-2 तास आम्ही देवाचं नामस्मरण करतोय तर आमची ही व्यवस्था. संतन के संग तो लागले तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीमध्ये बसलो पाहिजे. भगवंताची भक्ती आपल्याकडे निरंतर असली पाहिजे. आणि मला ते जमतंय असं नारदजी सांगतात व्यासदेवांना. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आता आम्ही ते जोडून घेतलंय. आम्ही जिथे जातो ना तिथे आनंदाचे लाडू खातो महाराजजी. त्यांच्यामध्येच बसतो ना, कारण आपलं डायबिटीस नाही, अजून शुगर नाही, खातच राहायचे. शुगर फ्रीच आहे ते सगळे. डोक्यात काय आणायचं नाही. बस फक्त मस्त आनंद लुटायचा. आणि मग ज्या ज्या वेळेला मी त्यांचं स्मरण करतो, मला वाटतं त्यांचं दर्शन घ्यावं, तर ते माझ्या समोर उभे राहतात, दर्शन देतात. चिंता कसली आणि काळजी कसली. बरं ठीक आहे, आता पुढे सरकार चालेल. सुतजी म्हणतात देवर्षी नारदांनी व्यासांना अशा प्रकारे सांगितले आणि त्यांची अनुमती घेतली आणि ते स्वच्छंदाने निघून गेले. व्यासदेव म्हणतात वाह, धन्य धन्य ते नारद मुनी. कथा पुढे सरकत आहे. शौनकादी प्रश्न विचारतात सुत मुनींना. हे सुत महोदय, नारद निघून गेले, पण त्यानंतर व्यासांनी नारदांचा अभिप्राय ऐकला आणि मग त्यांनी पुढे काय केलं? ऐकून जेवायचं ना झोपायचं नाही ना. पुढे काय केलं पाहिजे? व्यासदेव म्हणतात, सुतजी म्हणतात, व्यासांनी काय केलं? ते ब्रह्मनदी सरस्वतीच्या त्या तीरावर गेले आणि तिथं शम्याप्रास नावाचा एक आश्रम आहे. शम्याप्रास कुठं? या सरस्वती नदीच्या तीरावर. तिथं नेहमी ऋषीमुनी यज्ञ करतात आणि व्यासांचा स्वतःचा आश्रम सुद्धा तिथंच आहे.
ते वन जे आहे ना, म्हणून त्यांना बद्रीनाथ, बादरायण असं म्हणतात. बादरायण, वासांना बादरायण असं एक नाव आहे. बद्री या शब्दाचा अर्थ बोरी असा आहे. तो प्रदेश संपूर्ण बोरींच्या झाडाने व्यापलेला आहे, बद्रीनं. बद्री या शब्दाचा आणखी एक अर्थ असा आहे, बद्री म्हणजे मांडी. असाही शब्द आपल्याला पुढे पुढे येणारच, विस्ताराने आपण येणारच आहोत. ऋषींनी त्यांना आपल्या बद्री बसवलं, असे एक वाक्य आपण ऐकलं, बद्री म्हणजे मांडीवर बसवलं. आणि ह्या सगळ्या बोरीनं वेगवेगळं ते वन आहे, म्हणून त्याला बद्री वन असं म्हणतात. आता नाही ना तिकडे एवढ्या बोरी बद्रीनाथामध्ये. मला तर नाही आढळलं कधी. आपण रोड मध्ये गेलो होतो, आपण जंगल थोडी गेलो. चला बघा, तिथे ते आश्रमामध्ये बसून आचमन केलं आणि आपलं मन एकाग्र केलं. एकाग्र मन केलं का मग मात्र भगवंताचं दर्शन. ते राहत नाही ना एकाग्र. मनाचा स्वभाव आड येतो ना महाराजी, येतो ना आपल्याला. कारण सगळ्यात चंचल जे काय असेल ते मन आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनजी आणि भगवंताचं संभाषण चालतं या विषयावर. देव सांगतो, अरे अर्जुना, तू शंका फार घेतोस रे, तुझं मन चंचल आहे. त्या चंचल मनाला आवर ना जरासं. अर्जुनजी सांगतात, तेव्हा तुला काय म्हणावं, अरे तुला चालायचा. दोस्ती होती ना पक्की, ये दोस्ती हम नहीं छोडेंगे. त्याच्यामुळे आज पुढे चालायचं. काय देवा तुम्ही सांगताय मनापासून मनालावर, मनालावर. मन कसं आहे तुला माहित नाही. चंचलम हे मन कृष्णा प्रमादी बलवंतृढम. अरे ते चंचल आहे, प्रमादी आहे, फार खोडकर आहे, बलवान आहे. तस्याहं निग्रहं वायुरीव सुदुष्करम. वाऱ्याला मुठीत पकडणं जसं शक्य नाही, तसं मनाला आवरणं शक्य नाही. भगवंत म्हणतात, तू घाईच लय करतोस, तोंड वाक्य ऐकल्याशिवाय मध्येच आढळतोस. आणि त्याची रीत समजून घे, पद्धत समजून घे. तू जे म्हणतोस ना ते अर्ध सत्य आहे आणि अर्ध खोटं आहे. कसं? असंशयो महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत तेच म्हटले, असंशय, संशय नाही अजिबात. काय महाभाव अर्जुना, संशय नाही. मनो दुर्निग्रहं चलम. मनाचं निग्रहम, चंचल मनाचं निग्रह करणं शक्य नाही. हे तुझं म्हणणं बरोबर आहे, असंशय. पण अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च तुह्यते. अरे अभ्यास कर, रोज त्याला सराव लाव, त्याला रोज जबरदस्तीने ने. कुठं? प्ले स्कूलला. त्यांना मस्त छान छान कपडे घाला, त्यांना नवीन शूज घेऊन द्या, नवीन त्यांना वॉटर बॅग द्या, नवीन टिफिन बॉक्स द्या, एवढा मोठा चॉकलेट द्या, एवढा मोठा रुमाल बांधून लावा. असती सवय झाली ना, मग ते रविवारी उठवतील आपल्याला स्कूल चले हम. सवय लागली पाहिजे, सवय. मन के मंदिर में प्रभु को बसाना, मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर किसी के बस की नहीं है, बात हर किसी के बस की नहीं है। मन के मंदिर में प्रभु को बसाना, मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर किसी के बस की नहीं है, बात हर किसी के बस की नहीं है। प्रमाण दिलं ना बुद्धिमान महाराजांनी, बात हर किसी के बस में नहीं है. इथे प्रभूंना बसणं. वा वा वा, काय भाग्य आमचे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, ज्याने अनेक पुस्तकं, जे ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोचलं नाही, असं ते खोलात खोलून जाऊन ते ज्ञान आणि त्याची पुस्तकं एक 40-50 वर्षापूर्वी साईबाबा संस्थानला लोकांनी जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, अनेक पुस्तकांनी ज्यांनी निर्मिती केली. आमच्या हरिश्चंद्र मामा या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता आलेले.
मूर्ती छोटी पण कीर्ती फार मोठी आहे. असं मग या मनाला आवड असंशयो महाभावो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गुह्यते. व्यासजी मनाला आवडतात आणि मग त्या भगवंताचं दर्शन घेतात. व्यासजी अशा रीतीनं एकाग्र झालेले आहेत. शौनकजी विचारतात, शुद्धदेव निवृत्त आहेत, त्याला कुठल्या वस्तूची काही देणं घेणं नाही, आत्मचिंतनामध्ये ते रममाण असतात. आणि मग त्यांनी व्यासांकडनं याचा अध्ययन कशा करता केलं. भगवंताची निष्काम भक्ती करणारे व्यासते शुकदेव आहेत, व्यासजी आहेत ते. कारण भगवंताचे इतके मधुर गुण आहेत ते सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतात. शुकदेवासारख्या भगवत भक्तांना सुद्धा त्यांनी आकर्षित केले. यामध्ये नवल काय. व्यास शौनकादी ऋषींना सूत मुनींचं सांगणे. कथा पुढे सरकत आहे आणि आता सूत मुनी शौनकादिकांना सांगत आहेत ते, आता मी तुला पांडवांचा वंश पुढे कसा वाढत गेलाय त्याच्या काही कथा सांगणार आहोत. नीट लक्ष देऊ नये का. राजर्षी परीक्षिताचा जन्म, कर्म आणि मोक्ष, तसंच पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा. कारण यातूनच भगवंतांच्या कथांचा उगम होतो. भगवंतांच्या लीला जर ऐकायच्या असतील तर मग पांडवांना बाजूला करून कसं चालेल. मुख्य गाभा येतो. आणि म्हणूनच पांडवांचं वर्णन आणि त्या पांडवांच्या वर्णनामध्ये प्रमुख विषय युद्ध, कुरुक्षेत्रातलं युद्ध. पांडवांच्या युद्धामध्ये दोन्ही पक्षातील अनेक वीर मारले गेले. भीमाच्या गदा प्रहाराने दुर्योधनाची मांडी भंगली गेली होती. तो तडफडत होता. त्या घावानं घायाळ झालेला तो वेदनेनं व्याकुळ झाला होता. आणि ते आपल्या स्वामीचं व्याकुळ झालेलं ते रूप त्याचा परम मित्र अश्वत्थामा याला पावत नव्हतं. बदला घेतला पाहिजे. तुम्हाला ज्यांनी एवढं दुःख दिलं ना त्यांनाही तेवढं दुःखच द्यायचे. द्रौपदी आई साहेबांच्या झोपलेल्या 5 लहान लेकरांची कत्तल या अश्वत्थाम्याने केली. दुर्योधनाला नाही आवडला. दुर्योधन असून सुद्धा वास्तविक तो सुयोधनच होता. नाही आवडला त्यांनी फार निंदा केली. एक क्षत्रियाला सोडणार नाहीये. सगळे त्यांनीच निंदा केली. द्रौपदी आई साहेब त्या मुलांच्या निधनाची वार्ता ऐकली आणि फार आक्रोश करू लागल्या. अर्जुनाने तिचं सांत्वन करायचं ठरवलं. अर्जुनाच्या डोक्यामध्ये एक विशेष प्रकारचा क्रोध उत्पन्न झालाय आणि त्यांनी प्रतिज्ञाच केली. द्रौपदी आई साहेबांना अर्जुनजी सांगतायत, जोपर्यंत आतताई हा शब्द वापरलाय. आतताई अश्वत्थामा याचं मुंडक तुझ्या समोर आणून ठेवत नाही तोपर्यंत मी तुला तोंड दाखवणार नाही. फार कठीण अशी प्रतिज्ञा केली. आतताई या शब्दाची कोण अशी केलेली आहे. आतताई कोणाला म्हणावं. जो कपटाने इतरांच्या मालमत्तेला आगी लावतो. आगीचे भक्षस्थानी आगी लावायचं काम. आता दोन्ही गोष्टी मध्ये बाहेरच्या वस्तूला काही अंत करणं म्हणजे आगी उत्पन्न करतात. एकामेकाविषयी आग लावणं. फसवून विष देणारा, दुष्ट हेतूने हातामध्ये शस्त्र घेऊन पाठीमागून वाद करणारा, धन लुटणारा आणि
इतरांची प्रॉपर्टी बळकावणारा आणि या प्रॉपर्टीमध्ये स्थावर धन आणि स्त्री धन दोन्ही आले. अशा 6 प्रकाराने जो वागतो त्याला आतताई म्हटलं गेलंय. आणि आतताई त्या अश्वत्थामाला जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत मी तुझं सांत्वन करणार नाही. गांडीव धनुष्य उचललंय, निघाले, अश्वत्थामाचा पाठलाग करताय. अश्वत्थामा पुढे पळतोय, अर्जुन मागणं येतोय. अश्वत्थामा पुढे पळतोय, अर्जुन मागणं येतोय. अर्जुनाचे डोळे लालबुंद झालेले आहे. आता आपल्याला जिवंत ठेवणार नाही आणि म्हणून शेवटचा उपाय म्हणून अश्वत्थामाने शेवटचा उपाय जीव तर वाचला पाहिजे. ब्रह्मास्त्र कसं सोडावं हे अश्वत्थामाला माहित होतं, परंतु ते मागं कसं घ्यावं हे माहित नव्हतं. जसं अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये कसं घुसावं माहित होतं, बाहेर निघावं माहित नव्हतं, तशीच अवस्था या अश्वत्थामाची होती. परंतु जीव तर वाचला पाहिजे आणि म्हणून त्याने ते ब्रह्मास्त्र अर्जुनावर सोडले. अर्जुनावर सोडलेलं ते ब्रह्मास्त्र, त्या ब्रह्मास्त्राचं ते जे पाहिलंय आगीच्या त्या लोंढ्याचे जिकडे वळत होते, आखी पृथ्वी त्या उष्णतेने तापली गेली. काय करावं, सगळेजण होरपळू लागले आणि त्यापासून मुक्ती कशी मिळेल. आणि म्हणून अर्जुनजी त्या कृष्णाचा धावा करतात, हे कृष्ण वाचव. भगवंत सांगतात ते तर कामच आहे माझं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. माझ्या भक्तांचं रक्षण तर केलंच पाहिजे. बरं, मग त्या ब्रह्मास्त्राला रोखण्याकरता दुसरं ब्रह्मास्त्र सोडावं लागेल, अन्यथा ते थांबणार नाही. अर्जुनाने आचमन केलं, भगवंताला एक प्रदक्षिणा केली आणि ब्रह्मास्त्र सोडलं. दोन्ही ब्रह्मास्त्र एकामेकावर आदळली गेली. आणि मग आता एका ब्रह्मास्त्रामुळे जर एवढी दयनीय अवस्था, तर 2 ब्रह्मास्त्र आले तर सगळीकडे हाहाकार वाजला. प्रलय होतं की काय, आता ही पृथ्वी रसातला जाते की काय. आणि भगवंतांनी सांगितलं, अर्जुना आवडतं घे, 9:30 वाजून गेले, आवडतं घ्यावं लागेल. वेळ पण किती कठोर आहे ना, चांगल्यासाठी थांबतच नाही आणि वाईटाच्या वेळेला सरकत नाही. राधे 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 मुकुंद मुरारी राधेचं नाव घेतलं का ते लोकांना कृष्णाला बरं वाटतं, म्हणून राधेचं नाव घ्यायचं. दोन्ही शस्त्रे आवरली गेली. अर्जुनाने धावत जाऊन त्याला पकडला, असं केसाला पकडला, वरपड्यात घेतला, खेचतच आणलाय. भगवंत सांगतात, अरे अर्जुना पाहतोस काय, उडव त्याचं मुंडकं. प्रतिज्ञा केलीस ना तू, याचं मुंडकं आणून तुझ्या पायाशी टाकील, तेव्हा तुला शेवटी तुझं सांत्वन करेल. वास्तविक भगवंताला परीक्षा घ्यायची होती अर्जुनाची.
अर्जुन खरंच भावनेच्या भरामध्ये तसं करतोय का? आपण सगळ्या गोष्टी बाह्य रूपाने पाहतोय महाराजजी. अर्जुनच ना ते, ज्यांच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण निघत होता, ते असं करतीलच कसं? पकडले त्यांनी आणलंय. वास्तविक अर्जुनाला त्यांना ठार मारायचं नव्हतं, इच्छाच नाही. द्रौपदी आईसाहेबाकडे त्याला फरफटत आणलं गेलंय आणि मग तो अश्वत्थामाच्या वेळेला व्याकुळ झाला होता. वास्तविक त्याची शक्ती हीन झाली होती. 5 लेकरांना मारलं ना, त्या पापामुळे लगेच त्याची शक्ती हीन झाली होती. निस्तेज झाला होता तो, घाबरल्या अवस्थेमध्ये घामाघूम झाला होता आणि अर्जुनाने अशा रीतीने त्याला धक्केबुक्के देत आणला होता. द्रौपदी आईसाहेबांनी पाहिलं आणि अगोदर सोडा झाला. काय मन मोठं असतं. आपल्या दुश्मनाला माफ करणं एवढं सोपं नाही. एखादी चुकून लाग लागली ना, सॉरी म्हटलं तरी आपण म्हणतो दिसत नाही का, अंधळ आहेत का, माफ करा. आम्हाला शिकायचं आहे, इथून महाराज शिकायचं आहे. जय श्रीराम बोलणं पडेल. सोडा त्याला. तो ब्राह्मण आहे, गुरुपुत्र आहे. कुंती मातेला काय वाटेल? कृपाचार्यांची बहीण होती नाही कुंती माता. द्रोणाचार्य आता नाही, त्याचे बाप जिवंत नाहीत. एकुलता एक मुलगा, त्याच्याकडे पाहून ती आई कशी तरी दिवस कंटित करते. वास्तविक तिला सती जायचं होतंय, पण शास्त्र असं म्हणते, ज्या विधवेला पुत्र आहे ती नाममात्र विधवा समजली जाते. ऐका शास्त्र काय म्हणते ते. जिच्या पोटी मुलगा आहे आणि आता ती विधवा आहे, ती पूर्ण विधवा नाही. शास्त्र तिला पूर्ण विधवा मानतच नाही, ती नाममात्र विधवा आहे. म्हणून तिचा तिरस्कार करू नका बाबा. मंगल कार्यात चालत नाही, इथं पुढे नको येऊ, तिथं पुढे नको येऊ, नाही तसं. ती नाममात्र आहे, सगळे अधिकार आहेत तिला. असो, द्रौपदी आई साहेबांना त्याला सोडण्याकरता सांगितलं आणि सगळ्यांनी होकार दिला. भीमदादा तिकडे दात खात होता. माझ्या ताकद त्याला भीमच असंच आहे. ताकद असणं जास्त तर माणूस बुद्धीचा उपयोग कमी करतो. माफ करा, मी अगदी माझे शब्द नीट ऐकून घ्या. माझ्या खांद्यावर उगाच बोलतो नको. इथून फार तोडून मोडून बोलावं लागतं. कुठंतरी असं वाचलं होतं, ताकदवंताला अक्कल कमी असते, पण मी ते मानत नाही. ताकदवंत अक्कलेचा वापर कमी करतो, हे माझं वाक्य आहे. बुद्धीचा वापर कमी करतो. आहे बुद्धी त्याच्याकडे, बुद्धी असतात. हुशार राहावं लागतं मला तिथं. किती जणांना तोंड द्यावं लागतं. भीमदादा दात खातायत, ते म्हणतात नाही मला मान्य आहे, याला मारलं पाहिजे. सगळी जण भीमाकडे. आता भीमदादा आहे, तो ऐकायला तर त्याला कोणी समजवायचं. भगवंत अर्जुनाला पुन्हा एकदा परीक्षा घेतात. अर्जुना बघ, आता तू कचाट्यात सापडलाय. शास्त्र काय सांगतोय? घेतलेली शपथ मोडायची नाही. तू शपथ घेतलीस, अश्वत्थाम्याचा शिरच्छेद करेन, तेव्हा तुझं सात्वत करेन. बरं, इकडं भीमाला असं वाटतंय याला मारलं पाहिजे. तुला द्रौपदीचंही सात्वण करायचंय आणि भीमालाही बरं वाटलं असं केलं पाहिजे. अर्जुनचं नाही ते. अर्जुनाने हातात शस्त्र घेतला, अश्वत्थामाकडे गेले आणि मुंडकी उडवली. नाही, धर्म काय सांगतो, शास्त्र काय सांगते, नीती काय, शास्त्र नीती काय सांगते, याचा विचार डोक्यात आलाय आणि अश्वत्थामाच्या मस्तकावर असलेला मणी केसांसहित त्या शस्त्राने खेचून घेतला. धर्मशास्त्र नीती. स्त्रियांनी आणि श्रीगुरूंनी अर्थात ब्राह्मणांनी किती मोठा अपराध केला तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा कुठलं शास्त्र मान्यता देत नाही. मग त्यांची संपत्ती हिरावून घेणं, त्यांची पदवी काढून घेणं आणि त्यांचा तिरस्कार करणं, त्यांना गावाबाहेर हाकलून देणं मरणापेक्षा भयानक आहे. आणि म्हणून त्या अश्वत्थाम्याचं तो मणी काढून घेतला. त्याच्या डोक्यावरच्या केसाचे पाठ काढले गेले, अर्ध मुंडन काय केलं जाईल आणि अशा रीतीने त्याला हाकलून दिलं. झालं ना. सावरं बाबा नेहमी सांगायचे, ते 4 प्रश्नांचं एकच उत्तर फिरवलं पाहिजे.
आता आपल्याकडे तेवढा विषय तेवढा वेळ नाही. भाकरी कधी खराब होते ऐकू ना पण घोडा कधी आजारी पडतो सगळ्याच एकच उत्तर फिरवलं पाहिजे. चला बरं आपण सुज्ञ आहात फक्त टच केल्यानंतर फोल्डर उघडतो ना आणि मग आपल्याला पाहिजे ते आवडते. बरं मग अर्जुनाने त्याच्या कृतीतून सगळ्यांनाच आनंद दिलाय. बरं आता तुमचं काम झालं ना, सर्व व्यवस्थित चाललंय, आता मी गेलो पाहिजे. भगवंत विचार करतात सगळं जिंकलं तिथे झालं, आता माझा जाण्याचा प्रसंग, मला गेलो पाहिजे. तिकडे लोक वाट पाहतात ना माझं स्वतःचं नगर आहे ना तिकडे. आलो तुम्हाला सहाय्य करण्याकरता. इथे सत्य टिकत नव्हतं आणि ते टिकवण्याकरता मला यावं लागलं. बरं मग ठीक आहे. सूत मुनी पुढे सांगत आहेत कथा. त्यानंतर पांडव कृष्णांना सांगतात आता थांबलात ना तर उत्तर कार्य करूनच जा, सगळ्यांचं पिंडदान करून जा. आणि म्हणून गंगेमध्ये जातात आणि गंगेमध्ये पितरांना जल, पहिल्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण म्हणतो ना स्त्रियांनी नंतर आणि पुरुषांनी अगोदर पाणी द्या, चुकीची पद्धत. 5000 वर्षापूर्वी काय पद्धत होती, पांडवांनी त्याचं अनुकरण केलंय. घरच्या माता भगिनींनी अगोदर पाणी दिलं पाहिजे आणि मग दुसऱ्यांनी द्यायचं. स्त्रियांना पुढे केलंय, जल तिलांजली दिली गेली. सगळेजण भाऊ पांडवांचे सगळेजण युधिष्ठिरजी कृष्ण सगळ्यांचं सांत्वन करतात आणि सांगतात आता मी माझ्या कामाला माझ्या ठिकाणी मी गेलो पाहिजे. युधिष्ठिर राजाला राजा बनवलेला आहे, ते चांगल्या रीतीने राज्य करतात. अश्वमेध यज्ञ 3 करून घेतले युधिष्ठिरांकडनं भगवंतांनी जाण्याच्या अगोदर. सगळं काही आलबेल चाललेलं आहे. आणि असं असतानाच असा प्रसंग समोर आला. वाचवा मी आता जगणार नाही. माझ्या पोटामध्ये जे बाळ वाढतंय तेही संकटात आहे. आवाज होता उत्तरेचा. उत्तरेच्या पोटामध्ये परीक्षिताचा गर्भ वाढत होता. परीक्षित तिथून जन्माला येणार होते. देवा मी मेली तरी चालेल पण माझ्या गर्भाचं रक्षण कर. पांडव कुळातला वंश हा टिकला पाहिजे, पुढे वंश वृद्धी झाली पाहिजे. माझ्या गर्भाला धक्काही लागू देऊ नका. सुतजी म्हणतात शौनकांना कथा सांगत असताना मग अशी तिची ती प्रार्थना ऐकली आणि मग भगवंतानी काय केलं बरं. भगवंताला समजलं हे दुसऱ्या तिसऱ्याचं काम नाही. अजून तो बदल्याच्या भावनेमध्ये आहे ना अश्वत्थामा, त्याचंच कृत्य आहे. भगवंताने योगमायेने जाणलं आणि मग काहीतरी विचित्र आपल्याकडे होणार आहे का म्हणून 5ही जणांनी पांडवांनी आपली शस्त्रास्त्र सांगून बसली. भगवंत म्हणतं याच्याने काय नाही होणार. आपले सुदर्शन चक्र भगवंतांनी मागवलं गेलंय. त्या सुदर्शन चक्राने त्या ब्रह्मास्त्राचा प्रभाव नाहीसा करून टाकला. स्वतः भगवंत या गर्भाचं रक्षण करतात. बरं वाटलं तिला. भगवान कृष्ण आता तरी म्हणतात आता जाऊ का, तुमची कामं काही संपत नाही. आत्याबाई कुंती माता देवाला सांगतात देवा नको ना रे जाऊस. बरं केलंच तरी एक काम कर, आमच्या मागं हे ऐश्वर्य नको, आम्हाला सतत दुःख देत जा, आम्हाला नेहमी संकटामध्ये सोडून जा, कारण संकटाच्याच वेळेला आम्ही तुझं स्मरण करतोय. बघा विचारून आपल्या मनाला 2-3 वाजेपर्यंत हल्दी ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करणारी मंडळी देवाचं चिंतन नाही करत. पण आजारपणामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेला माणूस रात्रभर देवदेव करतो.
आणि त्याला भेटायला गेलेली माणसं पण तिथे राहणारा माणूस पण देवा कुठे बांधून ठेवलंय मला. दुःखाच्या वेळेला संकटाच्या वेळेला तर बाबा माणसं देवाला आठवण करतात. कोणती माता म्हणतात आपण शुद्ध हृदयाच्या विवेकी जीवन मुक्त परमांसाच्या हृदयामध्ये आपली प्रेममय भक्ती अंकुरित करण्याकरता अवतरण झाला भगवंता. आणि मग माझ्यासारखी अल्पबुद्धी स्त्री आपल्याला कशी काय ओळखू शकेल? हे कृष्णा वासुदेवा, हे देवकी नंदना, हे नंद बाबांचे लाडके बाळा, हे गोविंदा, आम्ही तुम्हाला नमस्कार करतोय. नका ना जाऊ आम्हाला सोडून. भगवंता काय तुमचं रूप आहे? अहो ज्यांच्या नाभी कमळापासून ब्रह्मदेव निर्माण झाले, महाबर कमळ कुठल्या ठिकाणी कशा ठिकाणी आहे? ज्यांच्या नाभी कमळातूनच ब्रह्मदेवाचं प्रकटीकरण आहे. ज्यांनी सुंदर अशा कमळांची माळ गळ्यामध्ये धारण केले, ज्यांचे नेत्र कमळासारखे, ज्याचं मुख कमळासारखं आहे, ते अशा भगवंता तुम्हाला आम्ही नमस्कार करतोय. आम्हाला सोडून जाऊ नका. माझ्या मुलांचं तुम्ही अनेक संकटातून रक्षण केलंय. तुम्ही सर्व शक्तिमान आहात, संकट मोचक आहात. किती प्रसंग आठवावे. लाक्षापुरातला प्रसंग असेल, विष बाजून मारण्याचा असेल, या युद्धाच्या वेळेला तर बापरे बाप, माझा मुलगा जुगार केला, सगळं राज्य हरवून बसला. त्यामुळं सुनेला भर सभेमध्ये विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. देवा प्रत्येक वेळेला तो आमच्या लज्जेचं रक्षण केलंय आणि तुमच्या दर्शनानंच सगळ्यांच्या जन्ममृत्यूचा फेरा चुकतोय. आम्हाला सोडून जाऊ नका. भगवंताला चला थोडं आत्याला नाराज करून चालणार नाही. चला त्या चहा प्यायला जाऊ चला. आणि मग पांडवांच्या त्या महालामध्ये भगवंत जाता येते. पांडवांच्या महालामध्ये गेल्यानंतर बरं वाटलं सगळ्यांना. भगवंतांना त्या ठिकाणी आसन दिलंय, खानपान चाललंय, खूप छानपैकी वार्तालाप सुरू आहे. भगवंत सांगतात, बस झालं ना का तुमचं समाधान? आता मला जायला लागेल. भगवंत ज्या वेळेला जायला निघालेत आणि त्या वेळेला इकडे सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावरलं. भगवंताची आणि आपली ताटातूट होईल. अरे हे शरीर एरवी कुत्र्यांचा आणि कोळ्यांचा आहार आहे. या शरीराला जोपासण्याकरता आम्ही स्वकीयांचा घात केला. एवढी मोठी पाप आमच्या डोक्यावर बसवलीत. असं तो धर्मराजाला फार दुःख झालं. त्याचं मन लागत नव्हतं. धर्मराजा सांगतात, नाही राज्य करणार मी. भगवंता तुमच्याशिवाय मन नाही. तुम्ही होता तिथे म्हणून मी राजा म्हणून मिळवत होतो, पण तुम्ही गेलात तर मी राज्यकारभार नाही करू शकणार. कोणाकोणाला मारलं मी? बालकांना मारलं, ब्राह्मणांना मारलं, सोयऱ्यांना मारलं, मित्रांना मारले, काकांना मारले, पुतण्यांना मारले, गुरुजनांना मारले. कोट्यानुकोट वर्ष जरी मी हे भोगलं ना, तरी मग याच्यातून निवृत्ती होणार नाही जमणार. जसं चिखलाने गढूळ पाणी स्वच्छ करता येत नाही आणि मद्याचं भांडं मद्यानेच धुता येत नाही, साफ करता येत नाही, तसं झालेलं देवा. नका जाऊ. अशा रीतीने तो वार्तालाप सुरू आहे. सुतमुनी सांगतायत, युद्धामुळं प्रजेला मात्र फार फायदा झाला. कौरवांच्या अत्याचाराला, अन्यायाला, जाचाला कंटाळलेली जनता आता सुखी झाली होती. घरोघरी आनंद, कोणीच कोणाचा द्वेष करत नव्हता, तिरस्कार करत नव्हता. सगळ्यांकडे मुबलक वस्तू होत्या ना. तिरस्कार कधी करतो माणूस? आपल्या दारात आणतो आणि त्याच्या दारात BMW, तेव्हा तिरस्कार करतो. त्याला कसं मिळालं? आपला 2 BHK आणि त्याचा ड्युप्लेक्स, तेव्हा त्याला वाटतं, हेवा वाटतं त्यांचं. इकडे सगळ्यांना समानता आहे. धर्मानं नीतीनं राज्य चाललंय म्हणून समानता आहे. भगवंताचं चिंतन चाललंय, लोक व्रत करतात, उपवास करतात, तीर्थयात्रा करतात म्हणून सगळ्यांना सगळं समान आहे. समान का नाही? आरती उपवास करतात, आरती करत नाही.
अगदी तीर्थाला जातं तर कोणी जात नाही, कोणी पायी जातो तर कोणी गाडी देवळाच्या पायरीला लावतो. माफ करा, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. आषाढी किंवा कार्तिकीला दोन्ही जाण्यात एकदा तरी गेलो पाहिजे आळंदी ते पंढरपूर. नुसत्या गप्पा आणून काय चालायचं महाराज. माफ करा, संतांनी सुरू केलेले वाऱ्या ते महाराजी केल्याच पाहिजेत, केल्याच पाहिजेत. आवश्यकता नाही असं अजिबात बोलून चालणार नाही. तपेविना दैवत विना प्राप्त, पूजेविना जित कोण सांगे. संप्रदायामध्ये तपस्या मानली जाते महाराज. काली दिंडीला जाणं ही तपस्या आहे, साधना आहे. कारण दिंडीमध्ये चालतंय ते अन्यत्र कुठे चालत नाही. सकाळी मस्त ब्रह्ममुहूर्तावर उठावं, भगवंताचं नामचिंतन करावं, काकडा म्हणावं, हरिपाठ म्हणावं, नाटाचे अभंग म्हणावेत, अख्खी मालिका म्हणावी महाराज. फार आनंद. परतीच्या वेळेला तर बालक्रीडेचे अभंग 41 दिवस. आम्ही काय तुमच्यासाठी मोकाट थोडीच आहेत गुरुजी. तुम्हाला बायकांना बोललं ना घरदार संसार, आम्हाला जॉबला जावं लागतं, सगळ्यांना सापडावं लागतं. तुमचं बरं आहे आपला दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे असावं लागेल. चला बरं, मग भगवंत समजून घालतात. दे रे धर्मराजा आज्ञाने नाचाला, ठीक आहे, कसं तरी समजवलं. आणि भगवंत जायला निघाले. भगवंताचं दर्शन अख्ख्या नगरामधल्या सगळ्या माता भगिनी आपापल्या गच्चीवर येऊन उभ्या राहिल्यात, फुलांचा वर्षाव करू लागल्यात, गुळाला उधळू लागल्यात, जागोजागी रांगोळी गोळ्या करून उभारल्यात. भगवंत तर जाणं सुद्धा असं दुःख असलं तरी त्यांच्या अशा रीतीनं स्वागतही करण्यात येत आहे. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये, एका डोळ्यामध्ये आसू आणि एका डोळ्यामध्ये हसू अशी अवस्था झालेली आहे. भगवंताला गोड निरोप द्यायची वेळ आलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये भगवंत निघालेले आहे. सुतमुनी म्हणतात तेवढेच धर्मराजा पुन्हा एक दाखवून देतात. एक काम राहिलं. पितामह भीष्म यांना शेवटचं भेटायचं आहे ना अजून जाता जाता. ते तर शरशय्येवर आहेत. जाऊया. सगळी जण तिकडे निघाले. सगळ्या ऋषीमुनींचा समुदाय त्यांच्या बरोबर आहेत. आणि भीष्मदेवांना भेटण्याकरता सगळे गेले. भीष्मदेवांनी भगवंताला पाहिलं. वा, केवढा आनंद त्या भीष्मदेवांना झाला, भीष्माचार्यांना झालेला आहे. शेवटच्या क्षणी अंतकालेच्या मागेवर स्मरण मुक्त्वा कलेवर या प्रयातीस मदभाव याती नास्तत्र संशय. अजिबात संशय नाही पकडायचा. संशयावरी थोड आणि पाप नाही गौड, का विनाशाशी वागड प्रज्ञांसी. सगळ्यांना आनंद. भीष्मदेव पण आनंदी झालेले आहेत. देव पाहिला देव पाहिला धर्मराजा मस्तक वाकवून हात जोडून भीष्मदेवांना विचारतात, राज्य तर करतोय, खरा धर्म काय? को धर्मा सर्व धर्माना भवतो परमो मत. विष्णू सहस्त्रनाम पहा. राज्यकारभार कसा चालवावा, प्रजेलाचं रक्षण कसं करावं, हे सगळं शिक्षण शरशय्येवर असलेल्या भीष्माकडनं धर्मराजा घेतात. खूप छान राज्य चालले. अशा रीतीने कथा पुढे सरकत आहे. अश्वत्थाम्याने सोडलेल्या त्या बाणाचा परिणाम वरून जरी नष्ट झालेला दिसत असला तरी तो मात्र उत्तरेच्या गर्भामध्ये
त्या परीक्षिताला नष्ट करत होता. भगवंतानी तो जिवंत केला. भगवंत या गर्भाला जिवंत करतात. महाज्ञानी व महात्मा परीक्षिताचा जन्म, कर्म, मृत्यू आणि त्यानंतर त्याला जी गती प्राप्त झाली ती सगळी कशा रीतीनं हे आम्हाला सूतजी सांगा, असा प्रश्न शौनकादिकांचा आहे. सूत म्हणतात हो सांगतोय ऐका. त्यांच्याजवळ विपुल अशी संपत्ती होती. मोठमोठे यज्ञ केल्या कारणाने त्यांच्या फळस्वरूप श्रेष्ठ लोकांचा अधिकार त्यांनी प्राप्त करून घेतला होता. धर्मराजाचं राज्य ज्या वेळेला चालू होतं ना, फार कीर्ती हो. अख्ख्या जम्बूद्वीप मध्ये त्यांच्या नावाचा जय जयकार सुरू होता. उत्तरेच्या गर्भाला वाचवण्याकरता भगवंतांनी काय केलं माहितीये का? एका अंगठ्याच्या एवढं आपलं रूप धारण केलं. अंगठा असतो ना, अंगठा एवढं रूप धारण केलं. शुद्ध सुंदर श्यामवर्ण विजेसारखं चकाकणार त्यांचं ते पितांबर, डोक्यावर झळकणारा मोर मुकुट, सुंदर लांब अशा 4 भुजा आणि चमकणाऱ्या सुंदर त्या सुवर्णाची कुंडल, कानामध्ये लालसर डोळे, हातामध्ये कोळीतासारखी जळत असलेली गदा आणि या उत्तरेच्या गर्भामध्ये सगळी ठिकाणी काय वर्णन दाखवले शुकाचार्याने. वारंवार ती फिरत होती आणि त्या शिशूचं रक्षण करत होती. त्या ब्रह्मास्त्राच्या तेजाला त्यांनी पळवून लावलं होतं, पिटाळून लावलं होतं. आणि त्या परम पुरुषाला बघून तो गर्भ विचार करत होता, हा नक्की आहे कोण? परीक्षा करत होता तो, नक्की कोण आहे? गर्भस्थ शिशु हा धर्माचं रक्षक अप्रमेय भगवान श्रीकृष्ण अस्त्र तेजाला शांत करून तेथेच अंतर्धान झाले. राहायचं काम नाही आता, परत तिच्या पुढे जन्म घ्यावा लागेल, अंतर्धान व्हावं लागलं. ही काम नाहीत पाण्याची. जो चतुर्श्रोता आहे ना, त्याच्या लक्षात येईल या गोष्टी. बरं, त्यानंतर अनुकूल ग्रहांना काही गोष्टी मूर्तावर घडवायच्या असतात. मूर्त पाहायचा असतो. संपता परिचिताचा जन्म आणि आपली कथा आज या ठिकाणी संपली. आजच्या कथेचा विषय होता परिचिताचा जन्म. अनुकूल असलेले ग्रह एकत्र आले पाहिजेत. सद्गुणांना विकसित करणारा मूर्त असला पाहिजे आणि अशा मूर्तावर त्या पंडूचा वंश पुढे चालायचा. परीक्षिताचा जन्म झाला. तो बालक इतका तेजस्वी होता की जणू दुसरा पंडूराजाच पुन्हा जन्माला आलाय. महाराज युधिष्ठिरांनी प्रसन्न मनाने धौम्य ऋषी, कृपाचार्य आदी ब्राह्मणांकडून पुण्य वाचन करून घेतलं आणि त्याचं जातक कर्म संस्कार केला. दान देण्याकरता योग्य काळ जाणाऱ्या त्या युधिष्ठिरांनी प्रजातीर्थ काळातच, प्रजातीर्थ काळ म्हणजेच नाल तोडण्यापूर्वीचा काळ, आईची आणि त्या मुलाची जी नाळ जुळलेली असते ना, त्याला प्रजातीर्थ काळ म्हणतात. आणि या प्रजातीर्थ काळामध्ये जे दान दिलं जातंय ते दान अक्षय दानामध्ये मोडलं जातंय. भागवताचं चिंतन म्हणून खोलात जाऊन करत असतं. न जाणू पुन्हा आपल्याला कोणाला संधी मिळाली तर असं अक्षय दान देऊ शकतो आपण. ज्या दानाचा कधीच क्षय होत नाही अशा दानाला अक्षय दान म्हणतात. आणि ते दान या आईचा आणि मुलाची नाळ तोडण्याच्या वेळेला साधली पाहिजे, त्या मुद्द्यावर साधली पाहिजे. ब्राह्मणांना सुवर्णाची दानं, गायी, जमिनी अशी सगळ्या ठिकाणी दानं दिली गेली. ते आणि पुढं संतुष्ट होऊन त्या ब्राह्मणांनी युधिष्ठिरांना त्याचं जातक सांगितलं. काय जातक सांगितलं ऐका आणि आपली कथा बाकीची तयारी करा, आरतीची तयारी करा. कथा संपली आपली. हे पूर्ववंश शिरोमणी, प्रतिकूल कालगंतीमुळे हा मुलगा
पवित्र पूर्ववंश खंडित होऊ लागला होता आणि आता त्याला पुढे वाचवायचं काम करणार आहे ते. भगवान विष्णूंनी या बालकाचं रक्षण केलेलं आहे आणि म्हणून हा बालक संसारामध्ये मोठा यशस्वी भगवंताचा परम भक्त आणि महापुरुष म्हणून निसंशय कीर्तिवान होईल. हे महात्म्यानो, हा बालक आपल्या उज्ज्वल यशाने आपल्या वंशाची पवित्र कीर्ती महात्मे राजर्षी यांचे अनुकरण करेल. धर्मराज मनुपुत्र इक्ष्वाकू प्रमाणे हा पुत्र आपल्या प्रजेचे पालन करील. दशरथ पुत्र श्रीरामांसारखा ब्राह्मण भक्त आणि सत्य प्रतिज्ञ होईल. हा उशिनर देशाच्या राजा शिबीप्रमाणे दानशूर आणि शरणागत वत्सल होईल. शिबीचं राज्य कोणतं होतं? उशिनगर. आपल्या वंशाचे यश हा सर्वत्र पसरविल. धनुर्धारांमध्ये हा सहस्र अर्जुनासारखा आणि कीर्तीमध्ये अर्जुनासारखा होईल. अग्नीसारखा अजंक्य आणि समुद्रासारखा दुस्तर होईल. हा सिंहासारखा पराक्रमी आणि हिमालयासारखा आश्रय देण्यास योग्य. पृथ्वीसारख्या क्षमाशील आणि माता पित्यांच्या सेवेमध्ये हा असणार आहे. माता पित्यांसारखा सहनशील होईल. पितामह ब्रह्मदेवाप्रमाणे याच्या अंगी समता असेल. भगवान शंकरासारखा हा कृपाळू होईल आणि सर्व प्राणी मात्रांना आश्रय देण्यामध्ये हा लक्ष्मीपती भगवान विष्णूंच्या समान होईल. समस्त सद्गुण धारण करणाऱ्यामध्ये हा श्रीकृष्णांचा अनुयायी होईल आणि दंती देवासारखा उदार आणि ययातीसारखा धार्मिक होईल. असं जातक प्रभू त्याचं वर्तवलं गेलं आणि आजच्या कथेमध्ये आपण इथेच थांबत आहोत. आपल्या सगळ्यांना वंदन करतोय. माझ्या रुक्मिणी आई साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. माझा पांडुरंग परमात्मा या ठिकाणी बसलेले आहेत आणि ज्यांच्या आशीर्वादाची आम्ही नेहमीच अपेक्षा करतो असे आमचे ज्येष्ठ वरिष्ठ सगळीच मंडळी, आमच्या गुरुमावली या ठिकाणी सगळीच मंडळी, थोडी मंडळी, आपण मस्त हा आनंद उद्यासाठी राखून ठेवणार आहोत. वेळ बरोबर आहे ना? वेळ पाळली पाहिजे. मस्त आरती होईल. चला रोजच्या प्रमाणे आरती सगळ्यांसाठी, सगळ्यांना थोडी थोडी आरती द्यायची. इथे विशेष कोणी आरतीचे मानकरी नाही.